हाय, मी यशोदा. वेलकम टू यशोदाज आर्ट. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आज आपण बनवणार आहोत बेलपान ठुशी. तर मी इथं चंद्र आणि बेलपान वापरून असे थोडेसे युनिक डिझाईन असं क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. तर मी इथं बेलपान घेतलेलं आहे, चंद्र घेतलेला आहे आणि इथं घुंगरू घेतलेला आहे, जे आपण चंद्राला लावणार आहोत. 0.3 एमचं वायर आणि हे गेज वायर आहे. लॉक बीड्स घेतलेले आहेत. जम्प आहे आपलं कटर आणि हे. तर चला आता आपण काय करूयात फर्स्ट जे बेलपान आहे त्याला हँगिंगसाठी आपण इथं घुंगरू जे असतात गोल्डन कलरचे ते अटॅच करून घेऊयात. जम्परिंगच्या मदतीने आपण जे बेलपानच्या खालती जे होल असतं तिथं आपण जम्परिंगच्या यूज करून तिथं घुंगरू आपण अटॅच करून घेणार आहोत. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीनं आपण अटॅच केलेलं आहे बघा. खूप सुंदर असं दिसतं. एकच बनवल्यानंतर त्याचा लुकच चेंज होतो. तर मी असेच इथं काय करते, सगळे बेलपान रेडी करून मी तुम्हाला दाखवते. तर इथं तुम्ही पाहू शकता मी सगळे बेलपान रेडी करून इथं घेतलेले आहेत. मी इथे टोटल 6 घेतलेले आहेत. तुम्ही अजून जास्तसुद्धा घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, चंद्र आहे ना, चंद्राच्या साईडनं आपल्याला हे जे गोल्डन कलरचे घुंगरू आहेत ते घ्यायचे लावून. मग इथे मी 0.3 एमचा वायर कट करून घेतलेला आहे. आपण काय करायचं परत 0.3च्या वायरमध्ये जे चंद्राचा होल आहे, अ, तर इथं तुम्हाला मी दाखवते, एक मिनटं. हा बघा, चंद्राचं फर्स्ट होल जे आहे ते सोडायचं आहे. सेकंड होलमध्ये आपल्याला हा बघा हे सोडायचं आहे, हिथून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही जर दिसलं ना तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर बघा इथं दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, सेकंड होलमध्ये वायर पास करून टाईटली आपल्याला काय करायचं आहे, रॅप करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता काय टाकणार आहोत, घुंगरू टाकणार आहोत. तुम्ही इथं पहा, असेच सेम आपलं वायरमध्ये सगळे घुंगरू टाकायचे. म्हणजे चंद्राच्या भोवतीनं व्हायला पाहिजे तेवढे घुंगरू टाकायचे. आपण वरची जे होल आहे ती का सोडली, म्हणजे तिथं बेलपान येतो, मग ते चांगलं नाही वाटणार म्हणून आपण जे वरची जी होल आहे ती सोडलेली आहे. खूप सोपं आहे आणि खूप छान हा ठुशी बनवून रेडी झालेला आहे. मी अगोदर काय केला होता की खरबुजा बीट्समध्ये बनवावं असं माझं होतं, पण नंतर थोडंसं चेंज केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवेनच पुढं त्याचा लूक. तर बघा इथं काय झालेलं आहे, चंद्राच्या भोवतीनं सगळं थोडंसं असं बेंड करा, जेणेकरून होलमधून वायर पास व्हायला आपल्याला लवकर, म्हणजे लवकर पास होतो, थोडंसं इझी जातो. का म्हणजे लवकर होलमधून वायर पास होत नाही. त्याच्या बघा किती छान दिसत आहे, तुम्ही इथं पाहू शकता. आपल्याला काय करायचं आहे आता, इथंच वायरला एक गाठ मारून घ्यायची आहे. एखादा 2 गाठ मारून घ्या, का म्हणजे चांगलं बसतो. मग काय जे होल असतात, हे बघा इथं पाठीमागे जे होल आहेत ना, होलमधून आपण काय करायचं आहे, परत ते जे घुंगरू केलेले आहेत आपण म्हणजे वायरमध्ये, ते वायरला थोडेसे टाईट म्हणजे पॅक करण्यासाठी आपण परत तिथं एका 2 जागी आपण असे प्रमाणे वायरला पास करून घेऊन आपण तिथं एक 2 गाठ मारून घेणार आहोत. तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर बघा अशा पद्धतीनं वायर पास करून घ्यायचं आहे. मग तिथं आपण एका 2 गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून ती पेंडंटला व्यवस्थित चांगलं बसतं, म्हणजे लूज वगैरे पडत नाही त्यामुळं. तर बघा आता आपण परत इथे लास्टला एंडला एक नॉट घेणार आहोत. 1-2 घ्या म्हणजे टाईट बसतो. चांगलं असं असं टाईट घ्यायचं आहे. घेऊन मग एक्सेस वायर जे आहे ते कट करून घ्या. थोडंसं ती वायर तिथेच ॲडजस्ट करून घ्या. तर बघा किती सुंदर दिसत आहे, तुम्ही इथं पाहू शकता. खूप सुंदर असं तुम्ही असं लावलं तरी खूप मस्त दिसतं. फक्त गोल्डन ज्यांना आवडतात त्यांना. आपण आता ह्याला काय करूयात, गेज वायरमध्ये आपण ह्याला घेऊया. हे बघा आता तुमचं असं तुम्ही मांडा, मग म्हणजे कसं होतं, जास्त वायर आपलं वेस्ट जात नाही. आपलं त्या जेवढं लागतं त्याच्या म्हणजे थोडं त्याच्यापेक्षा जास्तच घ्यायचं आहे. तसे सेम आपल्याला काय करायचे, 3 लाईन आपल्याला कट करून घ्यायचे. म्हणजे का, म्हणजे आपल्याला बेलपानला 3 लाईन असतात ना, त्याच्यामुळं आपण काय करणार आहोत, 3 लाईनमध्ये कट करून घेणार आहोत. तर बघा सेमच तिन्ही लाईन सेमच एकाच मापाचे आपण कट करू. असं अरेंज केल्याने तुम्हाला पण सोपं जातं. मग आता आपण इथं काय करणार आहोत, हे लॉक बीट्स घेतलेले आहेत मी. आता हे बघा 3 लाईन आहेत ना, ती म्हणजे इथं 3 होल कनेक्टर मी वापरलेला आहे. वायरमध्ये एक बीट घालायचं आहे, लॉक बीट. परत हे बघा अशाप्रमाणे काही नाही. तुम्ही इथं बघा, हे बघा तुम्ही इथं पाहू शकता. हे बघा अशाप्रमाणे आपण काय केलेलं आहे, ह्या वायरला त्या
कनेक्टरसोबत आपण अटॅच केलेला आहे. तुम्ही इथं पहा. तर सेम मी असं तिन्ही इथं करून घेतलेले आहेत. आपण आता काय करायचं आहे, मी अगोदर खरबूजा बीट घालायचं म्हणले होते, पण मी आता इथं काय केलेलं आहे, माझ्याकडे रेड कलर क्रिस्टल्स होते, म्हणजे शाईनचे क्रिस्टल असतात ना, ते होते. मग म्हटलं ट्राय करावं, थोडंसं वेगळं युनिक काहीतरी छान दिसेल का बघावं, असं म्हणून मी इथं ट्राय केलं. 2 क्रिस्टल म्हणजे कसं करायचं आहे, वरच्या लाईनमध्ये आणि खालच्या लाईनमध्ये घालायचं आहे. मिडलचं लाईन तसंच सोडून द्यायचं आहे. तर बघा इथं 3 होल असतातच त्या बेलपानला. आपण तिन्ही होलमधून 3 लाईन एका एका होलमधून काय करायचे, पास करून घ्यायचे. इथं बघा वरती आणि मिडलमध्ये आणि लास्टला तिन्ही लाईनमध्ये असं क्रिस्टल आपण एक एक अगोदर फर्स्ट क्रिस्टल कसं घालायचे म्हणजे वर एक क्रिस्टल आणि खाली एक आणि मिडलमध्ये जे लाईन आहे ते आपल्याला सोडून द्यायचं आहे. तिथं फक्त बेलपानचं मिडलचं पॉईंट जे आहे ते येतील तिथं. तर बघा आता हे बघा सेमच प्रोसेसने काय करायचं, परत वरच्या लाईनमध्ये एक क्रिस्टल टाकून घ्यायचं आहे. इथं पाहू शकता तुम्ही, मी आता दाखवते तुम्हाला. आणि काय करायचं, हे खालचा मिडलचं लाईन सोडून द्यायचं आहे, तिथं फक्त बेलपान येतो. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा आता तुम्हाला 2 तरी घातलात. हे वरच्या होलमध्ये फर्स्ट लाईन घालायचं आहे. जे मिडलमधलं आहे ते मिडलमधल्या लाईनमध्ये होलमधून पास करून घ्यायचं आहे वायर. आणि जे लास्टचं वायर आहे ते लास्टच्या होलमधून आपल्याला हे बघा पास करून घ्यायचं आहे. खूप छान दिसत आहे. फक्त इतकं झालेलं आहे तर इतकं छान दिसतं. मी काय करते, हे फुल लाईन जे आहे तुम्हाला बनवून घेऊन दाखवते. तेच म्हणते मी तुम्हाला, म्हणजे ते क्रिस्टल चेंज केल्यामुळं मी थोडासा लूक त्याचासुद्धा चेंज झालेला आहे. खूप सुंदर दिसत आहे हा ठुशी झाल्यावर आणि घातल्यावर सुद्धा खूप छान दिसतं, खूप मस्त दिसतं. तुम्ही तुमच्या गौराईसाठी सुद्धा हा बनवू शकता. खूप छान दिसतं. काठापदराच्या साडीवर घातल्यावर म्हणजे गोल्डन गोल्डन कलरचं लूक बनवण्यापेक्षा आपण थोडंसं वेगळं करावं असं म्हणून मी काय केलेलं आहे, क्रिस्टल आणि बेलपानचं आणि चंद्रचं असं कॉम्बिनेशन देऊन हा ठुशी बनवलेला आहे. म्हणजे मोती, गोल्डन बीट्स हे सगळे नॉर्मल झालेले आहेत ना, त्यामध्ये मग त्याच्यामुळं मी थोडंसं थोडंसं क्रिएटिव्ह म्हणून मग मी इथं क्रिस्टल ॲड करून बघितलं. खूप छान वाटलं मला, म्हणून मी पण काय केलेलं आहे, इथं क्रिस्टल टाकूनच हा ठुशी बनवून घेतलेला आहे. खूप सुंदर असा हा ठुशी बनवून दिसतो. मी पूर्ण हा 6 घालून घेते ह्या साईडनं. मग हे बघा किती सुंदर दिसत आहे, तुम्ही इथं पाहू शकता. खूप छान असं दिसत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या जे आता मी काय केलेलं आहे, इकडं 6 आणि ह्या बाजूनी 6 असं घेतलेलं आहे. तुम्हाला अजून जरी घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता. आपण आता काय करायचं आहे, मी 6 झाले. आता हे मिडल पॉईंट आला माझा. मग मिडल पॉईंटमध्ये मी काय करणार आहे, तर आता इथं चंद्राला आपण ॲड करणार आहोत. तर बघा हे होल म्हणजे वरून मग ते आपल्याला दिसेल. मग मी काय केलेलं आहे, हे जे सेकंड लाईन आहे ना, आपण जिथं घेतलेलं आहे ते वायर रॅप केलेला, त्या लाईनमध्ये त्या लाईनमधून हा पास केलेला आहे म्हणजे वायर इथं बघा तुम्ही. त्या लाईनमधून जे पुढचं जी लाईन आहे ते पण ओपनच आहे ना, त्या लाईनमधून हा बघा अशा पद्धतीनं मी काय केलेलं आहे, वायर जी आहे ती पास करून घेतलेलं आहे. मी इथं काय केलेलं आहे, तिन्ही लाईन इथं तुम्ही पाहू शकता, तिन्ही लाईन मी सेमच वायरमधून म्हणजे सेमच होलमधून वायर हे बघा वरचं सोडायचं आहे. सेकंड नंबरचे जे होल आहे तिथून तिन्ही लाईन तिन्ही वायर आपल्याला पास करून घ्यायचे आहेत. थोडंसं खेचायचं आहे का म्हणजे ती व्यवस्थित त्या बेलपानाला चंद्र आपला अटॅच होईल. म्हणजे थोडंसं खेचा म्हणजे फिटिंगसुद्धा व्यवस्थित बसेल. मग आता हे इकडचे चंद्राच्या ह्या साईडनं आपल्याला तिन्ही लाईन्स थोडे थोडे म्हणजे आपण परत अरेंज करून घ्यायचे आहेत. मग परत आपला ती रुटीन काय करायचं आहे, इथं बेलपान फर्स्ट होलमध्ये फर्स्ट वायर, सेकंडच्या होलमध्ये सेकंड वायर आणि थर्डच्या होलमध्ये थर्ड वायर असं टाकून आपल्याला इथं परत बघा इथं बेलपान परत इथं एखादा बेलपान घालायचं आणि आता इथं क्रिस्टल टाकायचे फर्स्ट वरत्याला. क्रिस्टल कुठं टाकायचे आहेत म्हणजे जे फर्स्ट लाईन आहे वायरचा तिथं आणि जे थर्ड लाईन आहे वायरचा तिथं फक्त क्रिस्टल टाकायचे आहेत. मिडलच्या लाईनमध्ये आपल्याला क्रिस्टल टाकून घ्यायचे नाही आहेत का म्हणजे मिडलच्या लाईनमध्ये तिथं बेलपानचं जे तिसरं पान म्हणजे मिडलचं पान असतो ते पान तिथं येतो, त्यामुळं टाकायची आपल्याला गरज पडत नाही तिथं क्रिस्टल. तर बघा खूप सुंदर असा हा बेलपान ठुशी बनून तयार होतो. इतकं सुंदर दिसतं ना, घातल्यावर सुद्धा खूप छान वाटतं. मला वाटलं नव्हतं की म्हणजे क्रिस्टलसोबत ठुशी पण छान वाटू शकतो असं म्हणून, पण बनल्यावर खूप छान झालेलं आहे. तुम्हालाही कसं वाटलं हे ठुशी मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे कमेंटसुद्धा मी वाचत असते, त्याला रिप्लायसुद्धा देत असते मी. तर तुम्हाला हा ठुशी कसं वाटलं ते सुद्धा मला सांगा. तर मी आता काय करते, फुल असे सगळं बनवून घेते मी. तर बघा
बनवून घेतल्यावर किती सुंदर हे जो लूक आलेला आहे तुम्ही पाहू शकता. तुमच्या लहान मुलगी जर असेल ना, तिच्यासाठी हे एवढे म्हणजे 6-6 बस होतात. जर तुम्हाला मोठ्यांना बनवायचा असेल तर तुम्ही 9 घ्या, म्हणजे 9 घेतलं तर पूर्ण आपलं गळ्याला बसेल. खूप छान दिसतं ते पण. तर बघा म्हणजे मी तुम्हाला एक प्रोसेस दाखवली आहे. अशीच प्रोसेस ना फक्त बेलपान वाढवायची. दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. म्हणजे मी 6-6 घेतलेले आहेत. तुम्ही 9-9 सुद्धा घेतलं तरी चालेल. आता आपण इथं परत ह्या एंडला आपण नॉट म्हणजे लॉक करायचं आहे. तर एक लॉक बीट घेतलेला आहे आणि परत ते 3 होल कनेक्टर जे असतो आपला, ते टाकून इथं परत वायर जे वरचं जे असतो ते लॉक बीटमधून पास करून घ्यायचं आहे आपल्याला. लॉक बीटमधून हे बघा, तुम्ही हे बघा मी काय केलेलं आहे, एक अगोदर लॉक बीट घातलेला आहे वायरमध्ये. परत ते कनेक्टर घालून हे बघा थोडंसं खेचायचं, म्हणजे इकडं लूज पडणार नाही. लूज पडलं ना मग परत काय उपयोग नाही त्याचा, म्हणजे चांगलं दिसणार नाही ना ती. म्हणजे असं हललेलं असं होईल. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं, लॉक बीटला प्रेस करून घ्यायचं आहे. जे एक्सेस वायर आहे ते कट करून घ्यायचं आहे. मग मी काय करते, सगळे आपलं लॉक करून घेते मी तिन्ही ह्याला. तर बघा इथे ठुशी बनवून रेडी आहे. खूप सुंदर असा हा ठुशी बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा ठुशीसुद्धा कसा वाटला तुम्ही सांगा. खूप सुंदर असा हा झालेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता किती छान दिसत आहे. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग मी. चला बाय. परत एकदा अशीच न्यू व्हिडिओसोबत